नमस्कार. जानकीने आता ऐश्वर्याला हरवलं असतं आणि ऐश्वर्याला जानकी खूप काही सुनावत असते. म्हणत असते, कितीही डावपेच खेळले ना तरी तुला स्पर्धा काही जिंकता येणार नाही. अगं, शेवटी डावपेचाला कर्म भारी पडतात आणि मी स्पर्धा जिंकली आहे. आता सगळं काही जानकी बोलून सुद्धा आता ऐश्वर्या ऐकून घेत असते, कारण ऐश्वर्या ही हारलेली असते. त्यानंतर आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ऐश्वर्या ही तिच्या नवऱ्याला सारंगला बोलते, एक लक्षात घ्या, उद्याची फेरी जास्त टफ आहे, कारण उद्या ऋषिकेश तुमच्या समोर आहे आणि ऋषिकेश तुम्हाला नक्कीच हरवणार. त्यावर सारंग म्हणतो, तू काही काळजी करू नको ऐश्वर्या, ऋषिकेश दादाचा वीक पॉइंट मला माहिती आहे. ऋषिकेश दादाला कसं हरवायचं ते मी बरोबर ओळखतो. मी त्याचा वीक पॉइंट हेरून त्याला नक्कीच हरवेन, तू काही काळजी करू नको. तर इकडे जानकी आणि ऋषिकेश गप्पा मारत असतात. त्यावेळी जानकी ऋषिकेशला बोलते, उद्याची स्पर्धा तुमच्यामध्ये किंवा सारंग भाऊजी किंवा सौमित्र भाऊजी मध्ये होईल. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो, एक लक्षात घे, सारंगला तर मी हरवीनच, पण मला टप दिली तर सौमित्र देऊ शकतो. आता सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश यांच्यात कोण जिंकेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.